आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करिता आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। मोर्चाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले चौक प्रशासकीय इमारत ठरली असताना यांनी कॉलनी गेट येथे औष्णिक वीज केंद्र पारसचे मुख्य अभियंता श्री भगत साहेब यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। आजच्या मोर्चात सर्वपक्षीय सौर ऊर्जा कृती समितीतर्फे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री अमानकर साहेब, भारतीय जनता पक्षाचे रामदास लांडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या व समाज कल्याण सभापती अम्रपाली खंडारे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रगतीताई दांदडे, MIM पक्षाचे जिल्हा महासचिव YS पठाण, संजय शेडके, मुरलीधर राऊत, कलिंग लांडे, अनुराधा डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आजच्या मोर्चामध्ये पारस येथे भूसंपादन केलेल्या जागेवर फक्त औष्णिकच वीज प्रकल्प होईल, त्या व्यतिरिक्त सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ देणार नाही, असे मनोगत व्यक्त करण्यात आले। आजच्या मोर्चाचे निवेदन स्वीकारताना मुख्य अभियंता औष्णिक वीज केंद्र पारस यांनी महाजनको कंपनी औष्णिक वीज प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले। आजच्या मोर्चात महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तसेच आजच्या मोर्चात हजारो लोकांचा सहभाग लाभला। आजच्या मोर्चाचे आभार प्रदर्शन विनीत भारसाकडे यांनी केले, तर मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले। वायस पठाण मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचा जिल्हा महासचिव। खरोखर आपले पितृतुल्य व्यक्ती इथे उभे आहेत, माननीय तायडेजी, माननीय अमानकरजी आणि आमचे लोकप्रिय आमदार माननीय नितीन बापूजी देशमुख। त्यांच्यासोबत हा पक्ष आपल्या हक्क अधिकारासाठी उभा आहे। आणि खरोखरच मी तर असं म्हणेल की पारस ग्रामपंचायतने एक ठराव घेतला पाहिजे ग्रामसभेचा। तो ग्रामसभेचा ठराव म्हणजेच लोकसभेचा ठराव असा ठरवण्यात येतो। म्हणून मी या ठिकाणी माझ्या पार्टीच्या वतीने असं जाहीर करतो की ज्याप्रमाणे नितीन बापू देशमुख यांनी आवाहन केलेलं आहे की वेळ प्रसंगी जर हा प्रकल्प मोडण्याचा प्रयत्न जर झाला आपल्याकडून, तर त्यात मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हे आवर्जून आपला साथ सहयोग देईल आणि तुमच्या संवैधानिक हक्काधिकाराची लढाई लढण्यासाठी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष खरोखर सर्व पक्षीय हा संमेलनाचा आणि आक्रोश मोर्चाचा हा जो प्रकल्प इथं सौर ऊर्जा प्रकल्प हा आपल्या छाताळावर लादण्यात येतो, पारसवासियांच्या छाताळावर लादण्यात येतो। कारण इथं माता भगिनींनी आपली जमीन दिलेली आहे। खरोखर त्यांची मुलं हे बेरोजगार झालेले आहेत, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने या लोकांनी आपली जमीन दिलेली आहे। आणि अमानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ती जमीन आपल्याला परत सुद्धा मिळवता येते। आणि तोच प्रकल्प जर त्यांनी हा इथं उभा करण्याचा प्रयत्न जर केला आणि तो इथं उभा होत असेल, तर जीवाचा बलिदान जर देण्याची पाळी आली आणि तिथं आत्मदहनाचा जर इशारा देण्यात आला, तर सर्वप्रथम मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतो की या ठिकाणी सर्वात पहिलं आत्मदहन माजवणार आहे, मी या पाठिंब्याला, या आक्रोश मोर्चाला माझ्या पार्टीच्या वतीने मी जाहीर पाठिंबा प्रदर्शित करतो। धन्यवाद। आता एकच पक्ष राहिला, भाजप आमचे मित्र आहेत। भाजपवाल्यांच्या अनेक शेती केलेल्या आहेत, भाजपवाल्यांना सुद्धा आपण पैसे वाटप केलेलं आहे। म्हणून मी रामदास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। रामदास पाटील, रामदास लांडे कुठे त्यांचे लोक आपले पालकमंत्री होते, त्यांच्याकडे पोर्टल पोहोचवलं पण नाही। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।